रामकृष्ण हरी. हरिओम. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांच्या कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपण भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून आपल्या हृदयस्थ भगवान श्रीकृष्णाला वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ, मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा, अमृतरसाचा आपण आस्वाद घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला. आज आपण 20, 21 आणि 22 हे श्लोक घेणार आहोत. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पादे धनुरुद्यम्य पाण्डवः. पुन्हा एकदा. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः. याचा सरळ अर्थ असा आहे, धृतराष्ट्राचे पुत्र म्हणजेच कौरव युद्धासाठी तयार झालेले अर्जुनाने पाहिले. अर्थात त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने
युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहिले व त्याचे स्वतःचे गांडीव धनुष्य उचलले. आता मागील काही श्लोकांमध्ये आपण पांडवांच्या काही योद्ध्यांची माहिती पाहिलेली आहे. उदाहरणार्थ काशीराज, शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, सात्यकी, राजा द्रुपद, द्रुपदीचे 5 पुत्र, अभिमन्यू इत्यादी राजांनी आपापले शंख वाजवले. त्यामुळे दुर्योधन अधर्माने चालणारा असल्यामुळे तो दुःखी झाला. तसेच आपण काही विवाहाचे प्रकार पण बघितले. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक शास्त्र अत्यंत अल्प स्वरूपामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं कर्म, विकर्म, अकर्म, चैतन्य, विवेक, वैराग्य, क्षमा, अतिथी, नीती नियम, सारासार विचार, धर्माचरण, धर्माच्या काही व्याख्या पण आपण बघितल्या. त्यामध्ये 4 आश्रम, 4 पुरुषार्थ, 4 वर्ण, 4 ऋणे, 4 यज्ञ याची पण माहिती आपण बघितलेली आहे. सावधान, माझी आपणाला सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सगळे भाग्यवान आहोत की जेणेकरून आपल्याला हा गीतेचा अत्यल्प अभ्यास करण्याची संधी भगवान श्रीकृष्णांनीच दिलेली आहे. त्यामध्ये सार आणि असार ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. जे आपल्या जीवनाला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या अहंकाराला उपयोगी आहे ते घ्यायचं आहे आणि असार जे आहे त्याच्याकडे मात्र एकदा ऐकून दुर्लक्ष करायचं आहे. कारण की आपण मागे बघितलं होतं, जसं असं गृहीत धरा आपण की माझ्या ओंजळीमध्ये सोन्याचे कण आहेत. मी जे आता बोलतो आहे ते परमेश्वर कृपेने बोलतो आहे. आणि माझ्या ओंजळीमध्ये काही सोन्याचे कण आहेत, काही चांदीचे कण आहेत, काही लाकडाचे आहेत, काही मातीचे आहेत, काही पितळाचे आहेत, काही रुपयाचे आहेत आणि काही अत्यंत निरुपयोगी सुद्धा एखादा शब्द माझ्याकडून जाऊ शकतो. परंतु आपल्याला फक्त सोन्याचे कण उचलून ते आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये उतरवायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपलं जीवन यशस्वी करायचं आहे. त्यामुळे अत्यंत सावधानतेने ही जी काही परमेश्वर कृपेने आपलं चर्चा चालू आहे किंवा मी जे काही सांगत आहे त्याच्याकडे आपण अगदी मन लावून लक्ष द्यावं. आपला सनातन धर्म हा खूप मोठा आहे, पुरातन आहे, अक्षय आहे. म्हणून त्याची माहिती घेताना केवळ एकदा ऐकल्याने, श्रवण केल्याने खूप कमी समजेल. वास्तविक आपण कागद पेन घेऊन बसावं असं अपेक्षित आहे आणि हे जे सोन्याचे काही शब्द जे माझ्या मुखातून निघतील ते आपण लिहून ठेवावे आणि दिवसातून एकदा दोनदा तरी वाचून प्रत्यक्षात आपल्याला जीवनामध्ये काही उतरवता येतील का याचा अवश्य प्रयत्न करावा. तरच आपल्याला गीतेचा ऐकण्याचा आणि आपल्या जीवनामध्ये उतरवल्याचा समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग नुसतं ऐकायचं का? नाही. तर मग ते वारंवार ऐकलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि सोलीव सुख प्राप्त करून घेतलं पाहिजे. भौतिक सुख आपल्याकडे भरपूर आहे, परंतु अंतःकरणामध्ये समाधान आणि शांती मिळण्यासाठी आपल्याला सोलीव सुखाची अत्यंत गरज आहे. आणि समाधान आणि आनंद मध्ये काय फरक आहे आपण बघूया. तर आनंद हा तात्कालीन असतो आणि समाधान हे कायमस्वरूपी असतं. म्हणून आपण कायमस्वरूपी समाधान मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण हा गीतेचा अभ्यास करतो आहोत. पण हे ज्ञान कसं घ्यायचं आहे? तर थोडं थोडं घ्यायचं आहे आणि हळूहळू घ्यायचं आहे. एकदम हे घेता येणार नाही आणि एकदम जर हे घेतलं तर आपल्या पचनी पडणार नाही, आपल्याला ते लक्षात येणार नाही. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना नम्रतेची विनंती आहे की यामुळे आपल्याला निश्चित सर्व प्रकारची सुख मिळणार आहेत, आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहेत. त्यामुळे आपण भक्तिभावाने, श्रद्धेने आणि अशी एक पद्धत आहे म्हणण्याची की आपल्या कानामध्ये आपण आपले प्राण आणून मनामध्ये कोणतेही विचार आले तर त्याला बाजूला सारून आपण हे मन लावून ऐकावं.
या श्लोकामध्ये कौरव आणि त्यांचे सैन्य मोर्चा बांधून उभ्या असलेल्या व हनुमंताचा झेंडा असलेल्या रथावर बसलेल्या अर्जुनाने पाहिले. आता अर्जुनाच्या रथावर कपिध्वज होता. कपी म्हणजे वानर, बजरंगबली याचे चित्र अर्जुनाच्या रथाच्या झेंड्यावर होते. नव्हे नव्हे प्रत्यक्ष हनुमंतराय रथाचे संरक्षण करण्यास रथावर विराजमान होते आणि त्यामुळे त्या रथामध्ये एक विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण झालेली होती. आणि आपल्या हे नेहमी लक्षात पाहिजे की आपल्या घरात सुद्धा काही संत महात्म्य किंवा आपल्या घरातली एखादी व्यक्ती अत्यंत प्रभावी असते, ती धर्माप्रमाणे वागणारी असते, त्यामुळे एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा आपल्या त्या घरामध्ये निश्चित निर्माण होते. फक्त आपलं लक्ष मात्र त्या ठिकाणी पाहिजे. आता दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक वस्तू, तिचा आकार, चिन्ह, रंग, आवाज, कृती याला विशेष महत्व आहे. काय काय सांगितलं मी? प्रत्येक वस्तूला वेगळं महत्व आहे, आकाराला वेगळं महत्व आहे, चिन्हाला वेगळं महत्व आहे. आपण उदाहरण बघणारच आहोत पुढे. रंगाला महत्व आहे, आवाजाला महत्व आहे आणि आपल्या कृतीलाही महत्व आहे. आणि त्याचा अत्यंत बारीक अभ्यास आपल्या सनातन धर्माने केलेला आहे. बरोबर. आता वस्तू आपण उदाहरण जर घ्यायचं ठरलो तर पळी आहे, पंचपात्र आहे, ताम्हण आहे, तांबे आहे, जात आहे, उखळ आहे, मुसळ आहे इत्यादी अनेक वस्तू काही शुभ मानल्या जातात आणि काही अशुभ मानल्या जातात. त्याच्यामध्ये आपले पादत्राण म्हणजे चप्पल सुद्धा आली, ती एक वस्तूच आहे. मग त्याचा उपयोग करायचा नाही का? आपण कुठे करायचा, किती करायचा, कोणत्या वेळेस करायचा, या सगळ्या गोष्टीचे नीती नियम ठरवलेले आहे आणि तोच एक धर्म आहे आपला. त्या वस्तू कुठे ठेवायच्या, कशा वापरायच्या याची संपूर्ण माहिती सनातन धर्मामध्ये आलेली आहे. पण प्रत्यक्षात असं कोणीही सांगणार नाही. ते फक्त असं असं झालं, हे केलेलं आहे, अशा पद्धतीने सांगण्याची पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला ते कोणाच्या तरी मार्गदर्शनाने, कोणाच्या तरी मुखातून ऐकणं हे आपलं परमकर्तव्य आहे. अजून एक उदाहरण बघूया वस्तूंच्या बाबतीतलं आपण, की लग्नामध्ये चाकू, सुरी, पळी, लाटणे इत्यादी गोष्टी लग्नामध्ये आपण मुलीला देत नाही. का शास्त्र आहेत त्याच्या मागे? तर अनेक शास्त्र आहेत, आपण त्याच्या खोलात नको जायला. आणि त्या वस्तूचा वेगवेगळा अर्थ आहे, म्हणून आपण त्या वस्तू मुलीला लग्नामध्ये देत नाही. आता अजून काही आकार जे आहेत ते आपण बघू. आपल्याला माहिती आहे, स्वस्तिक आहे, चंद्रसूर्य आहे, ओंकार आहे, दिवे आहेत, लक्ष्मीचं पावलं आहे, त्याच्यानंतर त्रिशूळ आहे, डमरू आहे. आता बघा, मी त्रिशूळ म्हटलं की आपल्याला शंकर भगवान आठवतील, डमरू म्हटलं की शंकर भगवान आठवतील, गदा म्हटलं की आपल्याला मारुतीराया आठवतील किंवा भगवान श्रीकृष्ण आठवतील, तलवार म्हटलं की देवी आठवेल, भाला म्हटलं की आपल्याला खंडोबा आठवेल. त्यानंतर अन्नाचे भांडे, ढोल, नगारे, मुर्दुंग, टाळ, विना, तंबोरा, एवढंच कशाला, पुस्तक, वही, पेन, विशेष प्रकारची पानं. माझा पानामध्ये कोणते प्रकार आहेत? विड्याची पानं, बेलाची पानं. आता बेलाची पानं म्हटलं की आपल्याला शंकर भगवान आठवतील. आपल्याला बेलाची पानं ही शंकराला प्रिय आहेत. तुळस, घेवडा, चाफा, गुलाब, शेवंती, मोगरा, झेंडू, कमळ, धोत्रा. आता धोत्रा सुद्धा एक फूल आहे, ते शंकराला वाहतात. महाशिवरात्रीला त्याचं खूप महत्व आहे. जाई, जुई, आपण पत्री वापरतो, कन्हेर, सोनचाफा, हिरवा चाफा इत्यादी अनेक फुलांचे प्रकार. प्रत्येक जण काही ना काहीतरी आपल्याला मार्गदर्शन करत असतं. अजून एक माहिती बघूया आपण, की आपल्या सनातन धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत. मग आता कोणते 33 कोटी देव म्हणजे कोणते? तर भागवतामध्ये ज्याचा उल्लेख आलेला आहे ते आपण बघणार आहोत. यात 33 म्हणजे 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार, हे 33 असे म्हटलेले आहेत.
आपण जे आता दत्त, देवी, शंकर हे जे म्हणतो त्याच्याबद्दलची पुढे माहिती घेणार आहोत. मग आता हे 12 आदित्य कोणते आहेत ते मी फक्त धावते नावं आपल्याला सांगतो. अंशुमान 12 आदित्य बरं का. अंशुमान, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धातू, पर्जन्य, पूषा, भग, मित्र, वरुण, विवस्वान आणि विष्णू हे 12 आदित्य आहेत. आता 11 रुद्र कोणते आहेत त्याचाही आपण नामोल्लेख करूया. ते आहेत कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अजप्रात, अपिर्बुद्ध, शंभू, चंड आणि भव. आणि 8 जे आहेत ते वसू आहेत. त्या वसूंची काय नाव आहेत? धर, ध्रुव, सोम, अप, अनल, अनिल, प्रयुष आणि प्रभास. आणि अश्विनी कुमार त्या दोघांची नावं आहेत नासत्य आणि दस्र. अशी ही एकूण 33 देव आहेत. फक्त 33 देव आहेत. प्रत्येकाचं काम वाटून दिलेलं आहे. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर जे काही शास्त्र आहे ते असं आहे की आपण सकाळी उठल्याबरोबर दोन्ही हात एकमेकाला घासायचे आहेत आणि मग म्हणायचं आहे मंत्र येत असला तर, नाही तर नुसतंच दोन्ही हात एकमेकाला चोळायचे. आणि आपण सगळे सुज्ञ हुशार लोक म्हणजे श्रोते आहात तर त्याप्रमाणे आपण म्हणायचा मंत्र. कोणता मंत्र म्हणायचा? कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. नंतर भूमीला हात लावून म्हणायचं आहे, जमिनीला, समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पाद स्पर्शम क्षमस्व मे. आपली भूमी माता आपण तिच्या वर पाय देतो म्हणून आपण तिला नमस्कार करावा. आणि नंतर मग आपल्या सर्व देवांना नमस्कार करावा. सगळ्यांचे आभार मानावे की देवा ह्या सगळ्यांच्यामुळे मी आहे आणि माझं सगळं व्यवस्थित योगक्षेम चालू आहे असं म्हटलं. असा पॉझिटिव्ह विचार आपण सकाळी केला की आपला दिवस निश्चित आनंदात जातो. वास्तविकता कलियुगामध्ये आपण ज्या देवदेवता पाहतो, अभ्यासतो, पूजतो, यांच्यामध्ये एकच चैतन्यमय ब्रह्म आहे. ब्रह्म नाही, ब्रह्म आहे. फक्त आपल्या संसारात जीवनात वेळेनुसार, वयानुसार, प्रसंगानुसार व्यक्तिपरत्वे वेगवेगळ्या गोष्टी, शक्ती, एनर्जी आपल्याला लागते आणि त्या शक्तीलाच आपण देवता म्हणून संबोधन केलेले आहे. वास्तविकरित्या लाईट, इलेक्ट्रिसिटी ही एकच आहे, पण तिचा उपयोग आपण कसा कसा करतो त्याचं थोडक्यात उदाहरण बघूया. रेल्वे, मिक्सर, वॉशिंग मशीन, इस्त्री, लाईट, ट्यूब, बल्ब इत्यादी वस्तू सर्व कशावर चालतात? विजेवर चालतात. पण त्यांना वेगवेगळे व्होल्टेज असतात, प्रेशर असतं, कॅपॅसिटी असतात आणि त्याप्रमाणे त्यांना ते उपकरणं लागतात. त्याचप्रमाणे आपले जीवन सुखकर होण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी इसवी सन 788 साली म्हणजे सुमारे 1200 वर्षापूर्वी पंचायतन ही नियमावली तयार करून दिलेली आहे आपल्यासाठी. त्याप्रमाणे सध्याच्या काळामध्ये आज आपण 5 प्रमुख देवतांची पूजा करतो. आता बघा 33 कोटी हे नाव का आलं, 33 कोण होते, काय आहेत ते आपण चर्चा केली. आणि यानंतर हे सारखं बदलत असतं. त्या पद्धतीने ह्या ठिकाणी शंकराचार्यांनी आपल्याला एक रुटीन बसून दिलेलं आहे, एक सिस्टीम ठरवून दिलेली आहे. मग ती सिस्टीम काय आहे? तर एकूण 5 प्रमुख देव आहेत. कोणते कोणते आहेत? तर गणेशजी म्हणजे गणपती, देवी उर्फ दुर्गा, त्यानंतर सूर्यनारायण, त्यानंतर विष्णू भगवान, महादेव, त्यानंतर महादेव उर्फ शंकर, अशा 5 देवता आहेत. आणि बाकीचे जे देव आहेत ते आपल्या सोयीनुसार त्याचेच विभाग केलेले आहेत. आणि ह्या तिन्ही देवतांची म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशांची एकत्रित देवता जी आहे ती दत्त महाराज आहे. पण या सगळ्यांची एनर्जी, या सगळ्यांची शक्ती, या सगळ्यांची ऊर्जा ही एकच आहे हे आपल्या मनामध्ये
आपण ठाम लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यास जगन्मान्यता आहे. मग आता वंश परंपरेने आपल्याला गणपतीची मुख्य उपासना करणाऱ्यांना गाणपत्य असे म्हणतात. देवीची उपासना जे करतात त्यांना शाक्य असं म्हणतात, म्हणजे त्यांची कुलदैवता असते. प्रत्येक घराण्यामध्ये कुलदैवत आणि कुलदेवता अशा दोन गोष्टी असतात. सूर्याची उपासना करणाऱ्यांना सूर्योपासक म्हणतात, विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैष्णव म्हणतात आणि महादेवाची उपासना करणाऱ्यांना शैव असं म्हटलं जातं. त्याची सुद्धा एक विशिष्ट प्रकारची मांडणी आहे, त्याबद्दल आपण नंतर चर्चा करूया. इसवी सन 788 वैशाख शुक्ल पंचमी 25 एप्रिल रोजी सोमवारी आद्य शंकराचार्यांचा जन्म केरळमधील कालाडी ह्या गावी झाला. आणि मी जसं मागे बोललो आपण त्या पद्धतीने सर्व पंथीयांना 5 प्रमुख देवतांची पूजा करण्याचे त्यांनी आपल्याला आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे सध्या पूजा होतात. रंगाच्या बाबतीत आपण आता देवांच्या बाबतीत बघितलं, आता रंगाच्या बाबतीत बघूया. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, हे काही फार मोठं विशेष असं शास्त्र नाहीये, परंतु याचा उल्लेख एकदा तरी केला पाहिजे म्हणून मी आपल्याशी हे बोलतोय. रंगाच्या बाबतीतही सनातन धर्माचे काही नियम अभ्यासपूर्वक आखून दिलेले आहेत. काळा रंग अशुभ मानलेला आहे. हा फक्त इतरांकडून घेणे एवढंच याला माहिती आहे. हिंसा करणे, क्रूरता हा काळा रंगाची विशेष गुणधर्म आहे, इतकाच याचा गुणधर्म आहे. पांढरा रंग हा शुभ मानला जातो. आणि शुभ मानला जातो का, तर इतरांना हा देणारा रंग आहे बरं का. पांढरा रंग त्यामध्ये ज्ञान, पैसा, संपत्ती, अन्न, वस्त्र देणे हा गुणधर्म पांढऱ्या रंगाचा आहे. भगवा रंग हा ज्ञान आणि वैराग्याचे प्रतीक आहे. पिवळा रंग उत्साह, आनंद व आशावादाचे प्रतीक आहे. हिरवा रंग हा विश्वास, समृद्धी, प्रगतीचे प्रतीक आहे. लाल रंग कशाचा आहे, तर सौभाग्य, नवीन जीवन, मंगलमय जीवन, अग्नी, रक्त याचे हे प्रतीक आहे. आणि निळा रंग हा शांती, स्थिरता, प्रेरणा आणि ज्ञानाचं प्रतीक म्हणून निळा रंग मानला जातो. अशा पद्धतीने सनातन धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचं बारीक असं विवरण केलेलं आहे. आता आपण अगदी थोडक्यामध्ये आवाजाबद्दलचं बघूया. त्याची उदाहरणं सांगण्याची गरज नाही, आपण सगळे चाणाक्ष आहात आणि अनुभवी आहात. आवाजामध्ये गोड, मधुर, कर्कश, प्रेमळ, लहान, मोठा, जोरात, निर्मळ, शांत इत्यादी अनेक प्रकार आहेत. आणि ह्या आवाजावरूनच मानवाच्या, पशूंच्या, पक्ष्यांचा, भावभावनांचा सहज अभ्यास करणे आपल्याला शक्य असते. मात्र त्यासाठी काय पाहिजे, सहजता, चाणाक्षपणा, सतर्कता आणि सावधपणाची खूप गरज आहे. जसं आपल्याला माहिती आहे, कोकिळेचा आवाज कसा असतो, गोड आवाज असतो. कावळ्याचा कसा असतो, कर्कश असतो. चिमणीचा आवाज कसा असतो, चिवचिव चिवचिवाट करते. वाघाचा आवाज मोठा असतो आणि सिंहाचा जोरात असतो. 12 किलोमीटर पर्यंत आपण मागे बघितलं की 12 किलोमीटर पर्यंत सिंहाच्या डरकाळीचा आवाज जातो. आणि झऱ्याचा आवाज कसा असतो, झुळझुळ 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 असं शांत पाणी जे वाहतं ते झऱ्याचा तो आवाज असतो. आणि मोठी नदी जी समुद्राला मिळायच्या अगोदर काही किलोमीटर एकदम शांतपणे चालते. आणि म्हणून माणसाला प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या आवाजामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठीची क्षमता निसर्गाने अफक्त आपल्याला दिलेली आहे. इतरांना दिलेली आहे की नाही तो भाग वेगळा आहे, मात्र त्याची जाणीवपूर्वक करून घेणं हे गरजेचं आहे आणि याला ज्ञान असं म्हणतात. आवाजावरून माणसाची नम्रता, कठोरता, संस्कार, आवाजावरून काय काय ओळखू येतं आपल्याला, तर पुन्हा सांगतो मी,
आवाजावरून माणसाची नम्रता, कठोरता, संस्कार, अनुभव, वय, कोमलता इत्यादी बाबींचा सहज अभ्यास करता येतो. आणि आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण काहीही मनात ठेवायचं नाही, कोणाही बद्दलचा द्वेष ठेवायचा नाही. आता सनातन धर्मामध्ये कोणत्या कृतीचे कसे अर्थ काढावेत याचा सुद्धा सूक्ष्म अभ्यास करण्यात आलेला आहे बरं का. जसे की टाळ्या वाजवणे, पाय आपटणे, हात उगारणे. बघा, आपण आपल्या डोळ्यासमोर ह्या गोष्टी आणा, मग आपल्या लक्षात येईल की हे काय आहे. लाथ मारणे, तोंड वेंगाडणे, नाक मुरडणे, जीभ दाखवणे, दात आपटणे, दात खाणे, डोळे वटारणे, डोळे मिचकावणे, डोक्याला हात लावून बसणे, डोके आपटणे, खांदे उडवणे इत्यादी अनेक गोष्टी आपणाला समजतात. आता हे आपण का बघतोय, तर आपल्याला एकाच वेळेस देहाचंही ज्ञान घ्यायचं आहे आणि अध्यात्माचंही ज्ञान घ्यायचं आहे. सनातन धर्मामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे करायचं नाही, ज्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, ते अगोदर सांगितलं जातं आणि नंतर सोलीव सुख सांगितलं जातं. आता फळांमध्ये सुद्धा कसं आहे की आंब्याच्या मध्ये बी असते, बाहेरून साल असते आणि मध्ये रस असतो. केळाच्या बाबतीत काय आहे की केळ सोललं, त्याचं साल काढून टाकायचं आणि मधला जो गाभा आहे तोच गोड असतो, तोच चांगला असतो. ह्या पद्धतीने चाणाक्षपणे आपल्याला सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं आपलं परम कर्तव्य आहे. मग आता यामधून तात्पर्य काय घ्यायचं आहे, तर अर्जुनाच्या रथावर बसलेल्या रथाचे नाव कपिध्वज असे होते. अर्जुनाच्या रथाचे नाव नंदीघोष होते. रथावर हनुमानाचे चित्र म्हणजे अत्यंत बलदंड, शूर, विजेता, विजेत्याचा हा रथ असल्याने ते एक प्रतीक होते. हनुमंताचे संरक्षण रथाला असल्याने इतर कोणत्याही दृश्य व अदृश्य शक्ती या रथावर काम करू शकत नव्हत्या व कोणतेही शस्त्र व अस्त्र या रथाचा विध्वंस करू शकत नव्हते. अथर्ववेदामध्ये काळी जादू हा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटासा उल्लेख असा करायचा आहे की ज्यावेळेस युद्ध संपलं त्यावेळेस अगोदर सारथ्याने उतरावं की अर्जुनाने उतरावं, श्रीकृष्णाने उतरावं की अर्जुनाने उतरावं, त्यावेळेस भगवंतांनी त्यांना सांगितलंय की अर्जुना तू अगोदर उतर, नंतर मी उतरतो. आणि मग त्याप्रमाणे अर्जुन अगोदर त्या रथावरून उतरलेला आहे आणि नंतर भगवान खाली उतरले आणि उतरल्याबरोबर त्या अथर्ववेदातील काळ्या शक्ती शत्रूंनी ज्या त्या रथावर टाकल्या होत्या त्यामुळे तो रथ पेटला आणि नष्ट झाला. हे आपल्या माहितीसाठी मी आपल्याला सांगतो. आपण पुढचा श्लोक घेणार आहोत. ऋषिकेशम तदा वाक्यम इदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. पुन्हा एकदा. ऋषिकेशम तदा वाक्यम इदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. अर्जुनाने श्रीकृष्णास आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन जाण्यास सांगितले. अर्थात अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य उचलले व तो ऋषिकेश श्रीकृष्णाला म्हणाला की हे अच्युता याचा अर्थ जो कधीही च्यूत होत नाही. च्यूत होणे म्हणजे खाली पडणे. माझा रथ हा दोन्ही सैन्यांच्या मध्ये तू उभा कर अशी विनंती अर्जुनाने केलेली आहे. आता बघा वस्तुस्थिती काय आहे त्याच्याबद्दलचा आपण थोडासा चर्चा करूया. महाभारताच्या युद्धाची तयारी कित्येक दिवसापासून सुरू होती, त्यामुळे महाधनुर्धर अर्जुनाला त्याची संपूर्ण माहिती अपेक्षितच होती. भगवान श्रीकृष्णाची मदत मागण्यासाठी जेव्हा अर्जुन व दुर्योधन दोघेही गेले, ती गोष्ट आहे आपल्याला कल्पना आहे त्याची. मग तेव्हाच भगवंतांनी एक अशी अट टाकली की मी एकटाच येईल, नाहीतर माझं सैन्य तरी सगळं येईल.
अन्यथा माझे संपूर्ण सैन्य मी एकालाच देईल, पण मी मात्र ज्याच्या बरोबर येईल तो एकटाच येईल आणि युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही. त्याप्रमाणे अर्जुनाने फक्त भगवंतालाच मागितले, पण धर्माप्रमाणे न वागणाऱ्या दुर्योधनाने मात्र भगवान श्रीकृष्णाचे सर्व सैन्य मागितले. त्याप्रमाणे फक्त भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाकडे व भगवंताचे सर्व सैन्य हे कौरव सेनेकडे म्हणजे दुर्योधनाकडे गेले. अर्जुन हा अत्यंत सरळ मनाचा व पापभीरू असल्याने व भगवान श्रीकृष्ण बरोबर असल्याने त्याने श्रीकृष्णांना विनंती केली की हा आपला रथ कौरव पांडवांच्या मधोमध उभा करा. कारण युद्धात कोणकोणत्या नातेवाईकांशी युद्ध करायचे हे अर्जुनाला बघायचे होते. वास्तविक ह्या महाभारत युद्धामध्ये अर्जुनाचे आजोबा, 100 सावत्र भाऊ, कौरवांचा मेव्हणा, जयद्रथ, द्रोण, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी आप्त मित्र, सखे सोयरे होते. हे अर्जुनाला सुरुवातीपासूनच माहिती होते. परंतु ते एकत्रितपणे आल्यानंतर केवळ रणभूमीवर ते कसे दिसतात आणि त्यांची शक्ती कशी आहे यासाठी त्यांनी तो जो रथ आहे अर्जुनाने तो रथ त्या ठिकाणी आणण्याची विनंती भगवंताला केलेली आहे. केवळ रणभूमीवर माणसाच्या मनाचे जे 6 शत्रू काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ यापैकी नातेवाईकांच्या प्रेमाच्या लोभापायी अर्जुनाचे मन मोहित झाले व त्याचा परिणाम म्हणून त्यांची निर्णय क्षमता म्हणजे अर्जुनाची निर्णय क्षमता ही डळमळायला लागली, लोप पावली, नष्ट झाली. म्हणून काहीशा अविवेकाने त्यांनी आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेण्यासाठी भगवंताला विनंती केलेली आहे. आपण हे मागे बघितलंय, पण वारंवार हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माणसाच्या मनामध्ये एका दिवसात सुमारे 60,000 विचार येतात. त्यावर जर तो विचार करू लागला की हे करू की ते करू अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते. इकडे युद्ध कशासाठी तर केवळ राज्य उपभोगासाठी, म्हणजे अर्जुनाच्या मनात काय काय चाललंय त्याच्याबद्दलचं विवेचन आपण बघणार आहोत. तर केवळ राज्य उपभोगण्यासाठी. दुसरीकडे भावनिक गोंधळ, माझेच सगळे नातेवाईक, त्यांना मीच मारायचं, त्यात आजोबा आहे, गुरु आहे, सर्व भाऊ आहेत, त्यांचे मामा आहेत, अशा द्वंद्व मनस्थितीमध्ये अर्जुन होता. त्यास असंख्य कारणे असू शकतात. धर्माचा सूक्ष्म अभ्यास लहानपणी केल्यास त्यातील खरे वर्म समजणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः नेमके पूर्ण वर्तमान काळामध्ये आपले विहित कर्म काय आहे. आपलं विहित कर्म नुसतं माहीत असून चालत नाही, तर पूर्ण वर्तमान काळात काय आहे हे समजण्यासाठी आत्मज्ञान करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता आत्मज्ञान घ्यायचं, आपला मूळ उद्देश हाच आहे. मग आत्मज्ञानासाठी प्रथमतः देहाचेही ज्ञान होणे गरजेचं आहे. हे आपल्याला माहिती आहे की आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेले असून त्यात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार यांचा समावेश होतो. इंद्रियाच्या द्वारे ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, भासतात, स्पर्श करता येतात, ऐकू येतात त्याच आपल्याला खऱ्या भासतात. स्पर्श, शब्द, रूप, रस आणि गंध या भावना 5 ज्ञानेंद्रियाद्वारे आपणास समजतात व हेच सगळे जग खरे आहे असे आपल्याला भासते. परंतु या सर्वांच्या पलीकडे असणारा, परंतु चर्मचक्षुंना न दिसणारा पण पूर्णपणे शक्तिमान असणारा जो ईश परमेश्वर आहे, तो जेव्हा आपल्याला समजेल तेव्हाच आपल्याला आत्मज्ञान झाले असे म्हणता येईल. जग हेच खरे आहे अशी भावना असणे हेच अज्ञान आहे. हे अज्ञान दूर होण्यासाठी विवेकाची अत्यंत गरज आहे. हे आत्मज्ञान प्राप्त झालेल्या 6 तत्वचिंतकाचा नाम उल्लेख आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. हे कोणाला समजलं प्रथमतः? काय? जगन्मिथ्या, ब्रह्मसत्य हे कोणाकोणाला समजलेलं आहे? तर ते 6 जण आहेत. त्याच्यामध्ये प्रथमतः श्रीमद भगवद्गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण, सांख्य दर्शनाचे मुख्य प्रवर्तक कपिल मुनी, इसवी सन 270 मध्ये रोमन तत्वचिंतक प्लॅटिनस,
आणि इसवी सन 810 मधील जगद्गुरु आद्य शंकराचार्य, इसवी सन 1677 मधील थोर ज्यू चिंतक स्पिनोझा आणि 1682 मधील सज्जनगडावरील श्री समर्थ रामदास. या ब्रह्मांड रचनेमध्ये आणि मानवी जीवनामध्ये खरे काय खोटे काय याचा यथार्थ निवाडा आपणास केवळ विवेकाचे साह्यानेच करता येतो. विवेक मानवी स्वभावात येण्यासाठी 3 गोष्टींपैकी एक गोष्ट किंवा तिन्ही गोष्टींचा एकत्रितपणे समावेश असू शकतो. आता हे माणसं झालीत, परंतु हे तत्वचिंतक झालीत, तर त्याला 3 कारणं होती आणि त्या 3 कारणामध्ये आपण कुठे बसतो याचा आपण अभ्यास करायचा आहे. मग पहिलं कारण असं आहे की पूर्वजन्मीच्या पुण्याने लहानपणापासूनच संसाराचे मिथ्यापण त्या विवेकशील व्यक्तीला समजते. त्याला लहानपणापासूनच समजतं की जग हे नश्वर आहे, कोणी आपल्या बरोबर शेवटपर्यंत येणार नाही, आपलं कर्मच आपल्या बरोबर येईल हे समजतं. मग आता असे समजणारे कोण कोण आहेत? तर व्यासपुत्र शुकाचार्य, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे 4 ब्रह्मदेवाचे पुत्र, राजा जनक, त्यानंतर ऋषी याज्ञवल्क इत्यादी अनेक ऋषीगण व सत्पुरुष होऊन गेले की ज्यांना हे आत्मज्ञान सुरुवातीपासूनच झालेलं आहे. दुसरी माणसं कोण आहेत? ज्यांना आपल्या आयुष्यात खूप मोठाली संकटे आली, दुःखाचे डोंगर येतात, त्यांना खूप दुःख भोगावे लागते आणि त्यामुळे त्यांचे मन प्रपंचामध्ये पूर्णपणे विटते. त्यांना हा संसार नकोसा वाटतो. आपण सुद्धा मधून मधून कधी कधी म्हणतो नको रे बाबा, कंटाळा आला वगैरे वगैरे. त्यामुळे त्यांचे मन सहज अंतरात्म्यामध्ये रममाण होते आणि त्यांचा विवेक पूर्णतः जागृत होतो. आपल्या समोर पाण्याचा ग्लास ठेवलाय, आपल्याला दूध प्यायचं आहे, दुधाचा ग्लास दुसरा आहे पण आपल्याला त्याच ग्लासमध्ये प्यायचं आहे, तर अगोदर ते पाणी आपल्याला टाकून द्यावं लागतं, तरच आपला तो दुधाचा ग्लास भरता येतो आणि मग आपल्याला दूध घेता येतं. तशाच प्रमाणे ती वस्तू ज्याच्यातून घ्यायचंय ते रिकामं केल्याशिवाय आपल्याला नवीन वस्तू मिळणार नाही. तसं सुद्धा आपलं मन आपल्याला जाणीवपूर्वक रिकामं करून घेतलं तरच अध्यात्म आपल्या पचनी पडेल. हे एकदम होणार नाही, पण हळूहळू निश्चित होईल. आता तिसरे जे माणसं आहेत ते नेहमी संतांच्या सहवासात राहतात. तिसरा जो प्रकार आहे की नेहमी संतांच्या सहवासात राहतात, त्यांची सेवा करतात आणि मग त्यांचं बारीक ऑब्झर्वेशन असतं. त्यांचं बोलणं कसं आहे, त्यांचं चालणं कसं आहे, त्यांचं वागणं कसं आहे, त्यांचं चालणं कसं आहे, अत्यंत सात्विक व विवेकपूर्ण असं ते जे त्यांचं वागणं असतं. त्यामुळे केवळ संतांच्या संगतीने ते विवेकी होतात. मग आता असे होणारे कोण आहेत? त्याला काही काही येऊ देना, त्याचा अभ्यास नसला तरी सुद्धा चालतो. मग त्यामध्ये शंकराचार्यांचा गिरी नावाचा एक शिष्य होता की जो कधीही शिष्यांबरोबर बसला नाही. त्यांनी फक्त गुरूंची सेवा करणं एवढंच त्याचं काम होतं आणि तरी सुद्धा तो आत्मज्ञानी झाला. त्यानंतर रामदास स्वामींचा कल्याण नावाचा जो शिष्य होता तो सुद्धा ह्याच पद्धतीचा होता आणि ह्या सगळ्यांना विवेकी माणसं असं म्हटलेलं आहे. वरील तिन्ही विवेकी माणसांची ही पक्की धारणा असते की केवळ आत्माच हा सत्य आहे, बाकीचं सगळं खोटं आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. आपल्या व्यतिरिक्त, आत्म्या व्यतिरिक्त इतर सर्व असत्य आहे, अशी का एकदा मनाची धारणा झाली की आत्मज्ञान मिळण्यास सुरुवात होते. त्यासाठी वारंवार आत्मचिंतनाची गरज असते. कुठलाही गुरु किंवा कुठलाही ज्येष्ठ माणूस आपल्याला भेटला की त्याला 2च प्रश्न विचारायचे. कोणते? मी कोण आहे आणि देव कोण आहे. एवढे 2 प्रश्न विचारले की तो आपल्याला योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्याच्या बुद्धीनुसार तो निश्चित देतो. आणि मग आध्यात्मिक आणि शास्त्रीय माहितीचा योग्य समन्वय असला की जीवनाचा अर्थ समजतो. महर्षी वेदव्यासांनी वेदाचे लेखन श्री गणपती करून घेतले. व्यासोशिष्टम जगत सर्वम, जगातील असे कोणतेही ज्ञान नाही की जे व्यासांना माहीत नव्हते. त्याचा अर्थच असा आहे की जगाचे सर्व ज्ञान व्यासांना त्या काळी होते,
पण माणसाला घडवण्याचे काम त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकले नाही. आपण शांतपणे आणि व्यवस्थितरित्या इकडे लक्ष द्या की कुठलाही माणूस हा पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. आणि व्यासांनी काय केलं तर ज्ञान व्यासांना होतं, परंतु माणसं घडवण्याचं काम त्यांच्याकडून झालेलं नाही. देवर्षी नारद मुनींनी सर्वसामान्य लोकांना जागृत करण्याचे काम केले. लूटमारी करणाऱ्या वाल्या कोळीला महान वाल्मिकी ऋषी झाला त्यांच्या संगतीमुळे. वाल्मिक ऋषी हे रामायणातील समकालीन होते, त्यामुळं आपल्याला रामासारखा युगपुरुष लाभला. हा सत्संगतीचा महिमा आहे. आदिशंकराचार्यांनी सनातन धर्माची पुनर्स्थापना केली, परंतु राजनीतीवर त्यांनी भाष्य केलेलं नाही, कारण त्यांचा मुख्य विषय हा धर्म पुनर्संस्थापनाचाच होता. आता कौटिल्यांचं बघू आपण. कौटिल्य अर्थात चाणक्यांनी पूर्णतः राजनीती केली. कौटिल्याचे अर्थशास्त्राचा अभ्यास आजही केला जातो, पण अध्यात्माचे मार्गदर्शक कौटिल्य होऊ शकले नाही. स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक इत्यादी मोठ्या विभूतींनी कर्मयोगाचा मार्ग सांगितला. योगी अरविंदांनी विपुल लेखन केले, योगाचा प्रचार केला. आणि सगळ्यात महत्वाचं की यावरील सर्वात भगवान श्रीकृष्णाच्या श्रीमद भगवद्गीतेनंतर समर्थ रामदास स्वामी हे असे एकच आधुनिक संत होऊन गेले. 1608 साली त्यांचा केव्हा जन्म झाला? योग कसा असतो तर त्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला. आणि तो कुठे झाला तर महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जाम या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. ज्या रामदास स्वामी यांनी, आता रामदास स्वामींचा आवाका आपण बघणार आहोत. रामदास स्वामी यांनी राजकारण, अध्यात्म, प्रपंच, परमार्थ, जन्मशास्त्र, नवविधा भक्ती, गुरु, युगांची कालगणना, देहबुद्धी, परमार्थ, बद्ध, मुक्त, अभ्यास, भगवंत, अंतःकरण, माया, ब्रह्म, विवेक, मनुष्य जन्माची सार्थकता, सत्संग इत्यादी अनेक विषयांची मांडणी आपल्या दासबोध ग्रंथामध्ये केलेली आहे. गीतेमध्ये सुद्धा हेच आहे, परंतु ते अत्यंत गुह्य असं शास्त्र दिलेलं आहे. नुसता नॉमी एकच उल्लेख केलेला आहे, पुढचं सगळं जे आहे ते आपल्यालाच करावं लागणार आहे. सावधान. माझी आपल्याला विनंती आहे की आपण हे नेहमी लक्षात ठेवा की श्रीमद भगवद्गीता हा जगातील एकमेव असा श्रेष्ठ ग्रंथ आहे की जो सर्व मानव जातीच्या उद्धारासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी, जीवन यशस्वी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रीमद भगवद्गीतेत कर्म, भक्ती, ज्ञान यांचा योग्य व सुंदर समन्वय साधला गेलेला आहे. ज्ञानी लोकांसाठी ज्ञान योग, योगी लोकांसाठी योग, अशा दोन निष्ठा गीतेने सांगितल्या. पण कर्मत्यागापेक्षा निरपेक्ष बुद्धीने फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे हेच सर्वश्रेष्ठ आहे असं या गीतेने आपल्याला सांगितलेलं आहे. ज्ञान आणि कर्मयोगातच भक्तीचाही अंतर्भाव असला की यश निश्चित, असा गीतेचा गर्भित अर्थ आहे. कर्मातील कठोरता. कर्म करायचं म्हणजे सोपं नसतं, त्याच्यामध्ये कठोरता येते. तरकटपणा आणि अहंकार हा नाहीसा होण्यासाठी भक्ती तुम्ही करा, हेही भगवंतांनी आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे. अध्याय 6व्या मधील श्लोक क्रमांक 47 मध्ये भगवंत सांगतात, योगिनामपि सर्वेषां तद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. सर्व योगांमध्येही जो श्रद्धापूर्वक योगी, श्रद्धापूर्ण योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून मला निरंतर भजतो, तो योगी मला परमश्रेष्ठ वाटतो. म्हणून आपल्याला परमश्रेष्ठ व्हायचं आहे आणि त्यासाठी आपण शनै शनै आणि पृथक पृथक
असा प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. आद्य शंकराचार्यांनी गीतेच्या संदर्भामध्ये खालील भाष्य केलेले आहे, ते आपण बघूया. द्विविधो हि वेदोक्तो धर्म प्रवृत्ती लक्षण निवृत्ती लक्षणश्च जगत स्थिती कारणम. जगताच्या स्थितीला कारणीभूत जो वेदोक्त धर्म तो दोन प्रकारचा आहे. कोणत्या कोणत्या? प्रवृत्ती रूप आणि निवृत्ती रूप. प्राण्यांच्या अभ्युदयाला व मोक्षाला जो साक्षात कारण आहे तो धर्म आहे. आपल्याला कितीही पैसा मिळाला तरी सुद्धा जोपर्यंत आपण धर्माचं पालन करत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान मिळणार नाही. गीता धर्म हा विश्वमानवाच्या कल्याणार्थच निर्माण झाला आहे. सर्व आत्मज्ञानी महापुरुषांच्या मते माणसाचे सर्व व्यवहार मनामुळेच होतात, पण त्या मनाला ओळखणे खूप अवघड आहे. त्या मनाला ओळखण्याची, बांधण्याची, चंचलपणा सोडण्याची, लोककल्याणाकडे वळवण्याची, निष्काम कर्म आचरण्याची, आत्मज्ञानाकडे जाण्याची, भक्तीचे महिमान जाणणारी पराविद्या म्हणजे गीतेतील योग होय. परा आणि अपरा अशा दोन विद्या असतात. अभ्यास आणि वैराग्य या दोन साधनांनी आपल्या मनावर विजय मिळवता येतो. आपण आता श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 26व्या श्लोकामध्ये भगवंताने स्पष्टपणे मनाला जिंकण्यासाठीचा महत्वाचा एक मार्ग सांगितलेला आहे. बरं का, थोडस लक्ष देऊन आपण बघूया. स्पर्शान कृत्वा बहिर्भांशास चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः प्राणापानौ समो कृत्वा नासाभ्यंतरचरिणौ. त्याचा अर्थ असा आहे की बाहेरच्या विषय उपभोगांचे चिंतन विचार करू नका. हे सोपं आहे का? अजिबात सोपं नाही. मग त्यासाठी काय सांगितलंय त्यांनी? तुमची दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारा जो हवा किंवा प्राण जो आहे तो घेणे आणि सोडणे हे समान करावे. हे प्राणायामाचा हा एक प्रकार आहे, त्याला अनुलोम विलोम असं म्हणतात. पण त्याआधी दोन गोष्टी करायला सांगितल्या आहेत. इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना जिंकणं व इच्छा, भय, क्रोध यांना सोडणं. आणि हा नियम हळूहळू व थोडा थोडा पाळणे आणि मग आपण निश्चितपणे शांत होऊ शकतो असं या ठिकाणी भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. यानंतरचा जो 22वा श्लोक आहे तो आपण बघूया. यावदेता निरिश्चेहै योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षातील योद्ध्यांना जोपर्यंत नीटवर पाहून घेईन नंतरच मला या युद्धाच्या उद्योगामध्ये कोणाकोणाशी लढणे योग्य आहे हे मला बघायचं आहे. म्हणून तू दोन्ही सैन्यांच्या मध्ये तुझा आपला रथ उभा कर असं अर्जुनाने सांगितलेलं आहे. अर्जुनाने परत कौरवांच्या सर्व योद्ध्यांना पाहण्याची इच्छा भगवंताकडे व्यक्त केली. कृपया रथ उभा करा असे भगवंतांना सांगितले. वास्तविक पूर्ण युद्धाची कल्पना कोण कोण युद्धे भाग घेत आहे व अर्जुनाला हे पूर्ण माहित होते. तथापि हे सर्व कौरव एकत्रित कसे दिसतात, त्यांच्या जागा कोणत्या कोणत्या आहेत, त्यांनी प्रथमतः कोणत्या अस्त्रांनी युद्धास सुरुवात करणार आहेत हे अर्जुनाला बघायचे होते. आणि म्हणून त्यांनी भगवंताला असं सांगितलं की तुम्ही रथ जो आहे तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन या. आता वरवर विचार केला तर अर्जुनाला कौरवांचे योद्धे बघायचे होते असे वाटते. तथापि अर्जुनाच्या अंतर्मनात काय होते ते आपल्याला पुढे समजते. यासाठी आपल्याला मनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
बाह्यमन व अंतर्मन हे प्रत्येक मनुष्यातच असतात. बाहेरून केलेली कृतीची छबी सुरुवातीला अंतर्मनामध्ये तयार होते आणि नंतर प्रत्यक्ष कृती होते. म्हणून हे अंतर्मन हे बाह्यमनापेक्षा अत्यंत प्रबळ आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मन म्हणजे काय? तर मन म्हणजे माणसाची स्मरण शक्ती, निर्णय शक्ती, संस्कार, एकाग्रता, चिंतन करण्याची शक्ती, व्यवहार ज्ञान, ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांची क्षमता लक्षात घेऊन तसेच वर उल्लेख केलेल्या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे प्रत्यक्ष कृती. कृती करण्याच्या आधी माणसाने मनाने कृती केलेलीच असते. म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की मन म्हणजे माणसाची स्मरणशक्ती, निर्णय शक्ती, संस्कार, एकाग्रता, चिंतन करण्याची शक्ती, व्यवहार ज्ञान, ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांची क्षमता लक्षात घेऊन वर उल्लेख केलेल्या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे केलेली प्रत्यक्ष कृती होय. काहींच्या मते मन हे मेंदूत असते, काहींच्या मते जसा आत्मा हा आपल्या प्रत्येक पेशीत असतो, चैतन्य हे आपल्या प्रत्येकाच्या पेशीत असते, तसेच मनही असते. अनेक रासायनिक प्रक्रिया करून अन्न, विचार, अनुभव या प्रत्येक शब्दाला वेगवेगळा अर्थ आहे बघा. अनुभव, वंश परंपरा, संगत, वेगवेगळे दृश्य बघणे, वातावरण, परिस्थिती, गरज, जबाबदाऱ्या, आचार, विचार आणि उच्चार इत्यादी अनेक घटक माणसाचे मन तयार होण्यास उपयोगी पडतात. ज्यांच्या मते मन हे मेंदूत असते ते मनाचे वेगवेगळे भाग सांगतात. मनाला जर चेतना असे म्हटले तर चेतनेचे 3 स्तर आहेत: चेतन, अचेतन आणि अवचेतन. मन हे होत. मनामध्ये अनेक विचार, भावना, इच्छा, आठवणी, अनुभव आपणास माहीत असतात. आपण आपला अभ्यास केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय तर आत्माभ्यास, आत्मज्ञान, त्याच्यातला हा थोडा थोडा भाग आपण बघत आहोत या ठिकाणी. आणि मग त्याप्रमाणे आपण तर्कसंगत विचार करू लागतो. न्यूरोसायंटिस्ट चेतन मन हे सेलेब्रल कॉर्टेक्स मध्ये आहे असे म्हणतात. चेतन मन आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे माहिती घेते, त्याचे पृथक्करण करते, मागील अनुभवावरून इच्छेनुसार प्रामाणिक निर्णय घेते. म्हणून असं म्हटलं जातं, मनी चोरट्याच्या आकारे भीती चांदण्याची. त्याचं कारणच हे आहे की आपलं अंतर्मनामध्ये जो भगवंत बसलेला आहे तो म्हणतो हे तू चुकीचं करतोय बरं. तो त्याला सांगतो आणि मग त्या माणसाला त्याचे हात थरथरायला लागतात. त्याचं कारण काय की प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये भगवंत आहेत आणि ते भगवंत, त्या भगवंताचं बारीक लक्ष आपल्या सगळ्या कृतीकडे, नुसतं कृतीकडे नव्हे तर आपल्या भावनेकडे सुद्धा भगवंताचं लक्ष असतं. म्हणून आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ना सुन बुरा, ना देख बुरा, ना बोल बुरा असं वागलं पाहिजे. आता चेतन मनाचे 3 स्तर आहेत बरं का. अवचेतन मन, चेतन मन आणि अतिचेतन मन. या सर्वात अहंकार, स्वाभिमान, उद्दिष्ट ठरवले जातात. अवचेतन मन हे शंकेपासून दूर ठेवावे, श्रद्धायुक्त मन ठेवावे, सकारात्मक, प्रेमळ, समजूतदारपणा, प्रगतीकडेच लक्ष ही चांगल्या अवचेतन मनाची लक्षणे आहेत. शास्त्रानुसार जागृत मेंदूचाही पुढचा हिस्सा आपले अवचेतन मन असते. आपल्या मनात नेहमीचाच विचार न करता काहीतरी वेगळे करणे हे अवचेतन मनाचे काम आहे. काही माणसं नेहमी वेगळाच विचार करतात, मग त्यांचं अवचेतन मन जागृत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सारखा पर्याय शोधणे, त्याचाच विचार करून सुधारणात्मक कृती करणे हे अवचेतन मन करते. अवचेतन मनाला सबकॉन्शियस माइंड असेही म्हणतात. आपल्याला आपले सबकॉन्शियस मनाची प्रगती करण्याची इच्छा असल्यास प्राणायाम करावा. आपल्या सर्व इच्छा कागदावर लिहाव्यात. त्यामुळे अंतर्मनातून त्या बाह्य मनात येऊन त्याप्रमाणे आपोआप कृती होते. त्याच्यासाठी आपले नियम ठरलेले आहेत.
सूर्योदयाच्या पूर्वी 1.5 तास उठणे वगैरे वगैरे. त्यामुळे अंतर्मनातून अतिचेतन, आता अतिचेतन बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. अतिचेतन हे अवचेतन व चेतन यांच्या समवेत असते. भौतिक जगापेक्षा वेगळे व मानसिक पातळीवर अवचेतन व चेतन मनाकडून योग्य विचार व त्वरित कारवाई करण्याचे काम हे अतिचेतन मनाकडून होते. प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष कृती प्रथम सबकॉन्शियस माइंड ठरवते, त्यावर विचार करून मग ज्ञानेंद्रियाद्वारा प्रत्यक्ष कृती होते. अर्जुनाच्या अंतर्मनामध्ये असंख्य विचारांचे काहूर होते. युद्ध करू की नको, युद्धात नातेवाईकांना मारून काय मिळणार आहे, भौतिक राज्य ते किती दिवस मी भोगणार, आपल्या सगोत्र बांधवांचा नाश केल्यास त्या धर्माविरुद्ध होणार नाही ना, ज्यांच्याकडून मी विद्या शिकलो त्यांचाच वध मी करायचा का, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध भीष्माचार्य आजोबांना मी का मारू, इतर राजांना मारल्यानंतर त्यांच्या राण्या, सरदारांच्या राण्या, शिपायांच्या राण्या, त्यांचे कुटुंब हे उघड्यावर पडतील, मी त्यांच्या पापाचा वाटेकरी मलाच व्हावं लागेल, असे अनेक विचारांची गर्दी अर्जुनाच्या अंतर्मनामध्ये चालली होती. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या बाह्य मनाने त्याला सुचवले की तू भगवान श्रीकृष्णांना रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर. हे सगळे अंतर्मन आणि बाह्य मनाचे वागणेच होते. बरं, माणसाला आपल्या दररोजच्या जीवनामध्ये हे करू की ते करू हा प्रश्न नेहमीच येत असतो. त्यासाठी इतिहासाचा सखोल अभ्यास, आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळणं आणि आपली वंश परंपरा माहिती असणं, आपल्या सनातन धर्माची माहिती करून घेणं, ह्या जर सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आपली निर्णय क्षमता अत्यंत योग्य अशी तयार होते. मग आता तो शब्द आहे टू बी ऑर नॉट टू बी. टू बी इज द क्वेश्चन, टू बी ऑर नॉट टू बी इज द क्वेश्चन. हे वाक्य तर प्रसिद्धच आहे. सनातन धर्माचा अभ्यास केल्यानंतर अशी मनाची द्विधा अवस्था कमी होते, हे मात्र निश्चित आहे, यामध्ये शंका घेण्याचं अजिबात कारण नाही. त्यामुळे सनातन धर्माचा अभ्यास करताना एका वेळेस ऐकल्यानंतर होणार नाही, वारंवार ऐकणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर सार काय आहे आणि असार काय आहे याचा सूक्ष्मपणे अभ्यास करून माझी वैयक्तिक प्रगती कशी होईल याचा विचार करणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे, हे विसरता कामा नये. हरिओम तत्सत. इदन्न मम तत्सत कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. आपण आता प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. राम कृष्ण हरि.